नमस्कार मित्रांनो, मी आरोह वेलणकर आणि परत एकदा व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि मी तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग सांगणार आहे. आज मी तुम्हाला कोरोना व्हायरस वॅक्सिनेशन बद्दल थोडीफार जी मला माहिती आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मित्रांनो, आज हा व्हिडिओ बनवायचं एक कारण असं की परत एकदा सेकंड वेव्ह महाराष्ट्रात सुरू झाली आहे आणि तुम्हाला माहीत असेलच की आता देशात सगळ्यात जास्त केसेस आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. सो वॅक्सिनेशन बद्दल बोलण्याआधी मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना सांगणं हे गरजेचं आहे, व्हॉइस ऑफ मुंबईच्या सगळ्या सबस्क्रायबर्सना आणि मुंबईकरांना आणि तुमच्या थ्रू सर्व मराठी माणसांना की प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि जे जे रूल्स गव्हर्नमेंटने आपल्यावरती एन्फोर्स केलेले आहेत ते सगळे पाळा. जिथे जिथे लॉकडाऊन आहे प्लीज घरातनं बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करा, सोशल गॅदरिंग्स अवॉइड करा, सतत हात धुवा, मास्क कंपल्सरी वापरा आणि हे ॲब्सोल्युटली गरजेचं आहे. नाहीतर इतके आपण एक वर्षभर या कोरोना व्हायरसशी झगडतोय, जे काय आपण कमवले ते आपण गमावून बसू. सो इट इज इम्पेरेटिव्ह की सगळ्यांनी या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करणं. कमिंग बॅक टू आजचा आपला टॉपिक वॅक्सिनेशन. एकंदरच कोरोना व्हायरस वॅक्सिनेशन्स याबद्दल लोकांच्या मनात खूप काही गैरसमज आहेत. काही लोकांना काही चुकीच्या समजुती आहेत, काही लोकांना नीट माहिती नाही आहे कसं करायचं, कुठे करायचं, काय करायचं. तर थोडीशी त्याच्यावरती आपण आज ती माहिती घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा कोरोना व्हायरस म्हणजे काय. कोरोना व्हायरस ही जी आपल्याला फ्लू हा जो व्हायरसचा प्रकार आहे त्याच फॅमिलीतलं एक म्युटेशन आहे कोरोना व्हायरस आणि त्याला कोरोना व्हायरस का म्हणतात, कारण की कोरोना म्हणजे जो क्राऊन असतो त्याच्यासारखा त्याचा जो मायक्रोस्कोपिक जो व्हायरस आहे तो थोडाफार त्याच्यासारखा दिसतो म्हणून त्याला कोरोना व्हायरस हे नाव ठेवलेलं आहे. आणि फ्लू तुम्हाला माहित असेल दरवर्षी तुमच्या ओळखीत पण लोक फ्लू शॉट घेत असतील, तसं आता काहीसं आपल्याला मला असं वाटतं की पुढे जाऊन कोरोना व्हायरस बरोबर जगावं लागणार आहे आणि याचे पण जसे जसे म्युटेशन्स होत जातील आपल्याला अशा वेगवेगळ्या लसी कालांतराने घ्यायला लागणार आहे. आणि फ्लूची एक गंमत अशी असते की प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्या बॉडीला इन्फेक्ट केलं की त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला जेव्हा फ्लू होतो तेव्हा तो त्याच फॅमिलीतला वेगळा व्हायरस असतो ज्यांनी आपल्याला नव्याने इन्फेक्ट केलेलं असतं. एकदा आपल्याला व्हायरसने इन्फेक्ट केलं की आपली बॉडी बाय डिफॉल्ट अँटीबॉडीज जनरेट करते. म्हणजे हे इतकं ब्युटिफुल मेकॅनिझम आहे ह्युमन बॉडी की एखादा व्हायरस जर तुमच्या बॉडीमध्ये गेला आणि तुमची इम्युनिटी जर चांगली असेल तर तुमची बॉडीच आतल्या त्या व्हायरसशी लढण्याकरता अँटीबॉडीज जनरेट करते. आणि हेच बेसिक कुठल्याही व्हायरसच्या वॅक्सिनेशनचं प्रिन्सिपल पण आहे. स्पेशली जे आपल्याकडे इंडियामध्ये ICMRने जे 2 वॅक्सिन्स अप्रूव्ह केलेत, कोवॅक्सिन भारत बायोटेकचं आणि कोविशिल्ड सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्डच्या ॲस्ट्राझेनेकाची जी 2 वॅक्सिन्स ज्यांना इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन आपण म्हणतो, ICMR जी आपली गव्हर्नमेंट बॉडी आहे जी या सगळ्या वॅक्सिनेशन ड्राईव्ह आणि कोविडचा एफर्ट लीड करते, त्यांनी दिलेला आहे. सो ह्या 2 कंपनीजच्या वॅक्सिन्सचं बेसिक प्रिन्सिपल कुठलेही हेच असतं. आणि इंटरेस्टिंग असे अनेक आजार आहेत लोकांना माहित नसेल, आता विषय निघालाय म्हणून. डेंग्यू मलेरिया पण म्हणजे डेंग्यूला ट्रीट करताना पण अजूनही औषध ॲज सच काही नाही. त्यामुळे डेंग्यू रिस्की का असतो, कारण की तुमच्या बॉडीमध्ये जर तुमची इम्युनिटी वीक असेल तर डॉक्टर फक्त तुमचा ताप कमी करायला औषध देतात आणि मग बॉडी त्या व्हायरस त्या बेसिकली पॅरासाइट आहे तो त्याच्याशी लढते आणि तुमची इम्युनिटी वीक असेल तर तो घातक होऊ शकतो. एनिवेज, कमिंग बॅक टू हा आपला व्हायरसवाला विषय अँड वॅक्सिन. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ICMRनी 2 वॅक्सिन कंपनीजना, म्हणजे एक आपली कम्प्लिटली मेड इन इंडिया कोवॅक्सिन जी भारत बायोटेकची वॅक्सिन आहे त्याला, आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे पुण्यामध्ये आहे ज्यांचं टायअप ऑक्सफर्डच्या ॲस्ट्राझेनेका या कंपनीशी आहे, इन्स्टिट्यूटची आहे, ह्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन त्यांना इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन दिलेलं आहे. आता इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन का, तर जनरली कुठलाही समजा व्हायरस असेल, आजार असेल, स्मॉलपॉक्स असेल, काही असेल, BCG असेल, हेपॅटायटिस असेल, कुठलाही रोग असेल तर त्याचं एक रिलायबल आपण म्हणूया फुल प्रूफ वॅक्सिन यायला अनेक वर्ष जातात. पण बिकॉज ऑफ दिस इमर्जन्सी सिच्युएशन कोविडनी ज्या प्रकारे इतक्या झपाट्याने हा व्हायरस जगभर पसरला आणि त्याचा जो कोलॅटरल डॅमेज होता तो लक्षात घेता एक वर्ल्ड वाईड कोलॅबरेटिव्ह एफर्ट झालेला आहे की आपण फास्ट पेसनी या वॅक्सिन डेव्हलपमेंटची प्रोसेस करू शकतो. आणि ह्याच प्रोसेसमधनं ह्या काही वॅक्सिन कॅन्डिडेट्स म्हणजे रशियाचं स्पुटनिक 5 आहे, चायनाचं एक वॅक्सिन आहे, US फायझरचं एक वॅक्सिन आहे, सो असे अनेक, मॉडर्नाचं एक आहे, सो असे अनेक वॅक्सिनेशन आता जगभरात अवेलेबल आहेत. त्याच्यातली ही 2 इंडियामध्ये आहेत, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन भारत बायोटेकचं. इथे अजून एक गोष्ट नमूद करायला आवडेल मला की ह्या कोविडमुळे मला हे प्रकर्षाने जाणवलं आणि त्याच्यावर नंतर जेव्हा मी वाचलं तेव्हा मला कळलं, पण फार्मास्युटिकल इंडस्ट्री अँड स्पेसिफिकली वेन इट कम्स टू वॅक्सिन्स
इंडियाची प्रोडक्शन कपॅसिटी ही जगात अनमॅच्ड आहे. म्हणजे आता WHO चीफने पण हेच सांगितलं की इंडियाची वॅक्सिन प्रोडक्शन कपॅसिटी ही अख्ख्या जगासाठी एक इट इज अ बून फॉर द एंटायर वर्ल्ड. आणि आपली फार्मा इंडस्ट्री एस्पेशली ही तुम्ही म्हणू शकता की वी आर वर्ल्ड लीडर्स इन दॅट. म्हणजे औषधं गोळ्यांच्या या फील्डमध्ये जरी कंपनीज फायझर सारख्या मोठमोठ्या जगभरात पसरलेल्या असतील तरी सुद्धा त्यांना लागणारे जे बेसिक प्रोडक्ट्स असतात, म्हणजे अजून एक तुम्हाला माहित असेल तर हायड्रोक्लोरोक्विन, म्हणजे कोरोनाच्या स्टार्टला ज्या वेळेला हायड्रोक्लोरोक्विन ह्या पर्टिक्युलर औषधावरती किंवा ॲझिथ्रोमायसिन नावाचं जे औषध होतं, या 2 औषधांवरती बरंचसं आपण म्हणूया की कोविड पेशंट्सना दिले जात होते, तेव्हा भारत वॉज लिडिंग इन प्रोव्हाइडिंग हायड्रोक्लोरोक्विन टू द एंटायर वर्ल्ड. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प तेव्हा यूएसचे प्रेसिडेंट होते, त्यांना आपण अनेक शिपमेंट्स पाठवल्या होत्या. सो आपली वॅक्सिन प्रोडक्शन कपॅसिटी आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आपला असलेला हातखंडा मला वाटतं इज द मोस्ट बिगेस्ट ॲडव्हान्टेज दॅट इंडिया हॅज इन दीज करंट टाइम्स. आता ह्याच्या पलीकडे जाऊन दुसरी जबाबदारी ही आपल्यावरती आहे की या वॅक्सिनबद्दल आपण कुठल्याही प्रकारचं मिसकन्सेप्शन नाही ठेवलं पाहिजे आणि त्याच्याकडे अतिशय ओपनली आणि आपल्याला हे करायचंच आहे अशा अप्रोचने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो हे कसं करायचं? आता ह्या 2 वॅक्सिन्स तुम्हाला मिळत आहेत. मुंबईमध्ये स्पेसिफिकली सांगायचं झालं तर साधारण 100 गव्हर्नमेंटच्या वॅक्सिनेशन फॅसिलिटीज आहेत जिथे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे वॅक्सिन मिळू शकतं. त्याच्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्हीही वॅक्सिनेशन्स अवेलेबल आहेत. हे तुम्हाला मिळू शकतं. हे वॅक्सिनेशन घेण्यासाठी मग काय काय लागतं तर तुम्ही कोविन जे गव्हर्नमेंटने ॲप लॉन्च केले त्या कोविन ॲपवरनं तुम्ही रजिस्टर करू शकता. ॲट द सेम टाइम जर आरोग्य सेतू तुमच्याकडे असेल तर आरोग्य सेतूवरनंही रजिस्ट्रेशन होऊ शकतं. जर तुम्हाला ॲप नसेल आणि तुम्हाला फिजिकली तिकडे जाऊन रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही त्या सेंटरवरती जाऊन एक आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा एखादा आयडेंटिटी प्रूफ वगैरे घेऊन जाऊ शकता आणि स्वतःला रजिस्टर करून तिकडे तुम्ही तो वॅक्सिनचा डोस घेऊ शकता. तो वॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर तुम्हाला अर्धा तास तिथे थांबावं लागतं. ओके. आणि अर्धा तास का थांबावं लागतं? कारण मी पहिले जसं मेन्शन केलं की ह्याचं बेसिक प्रिन्सिपल असं आहे की आपल्या बॉडीतच ते बॉडीच बेसिकली रिॲक्ट करते आणि त्या वॅक्सिनशी झगडते. सो ह्या दोन्ही वॅक्सिनचं बेसिक प्रिन्सिपल असं आहे की एक कमी अगदी ढोबळ मनाने सांगायचं झालं तर ते एका प्रकारे व्हायरसच आपल्या आत घालत असतात अँड दे वेट फॉर द बॉडी टू क्रिएट अँटीबॉडीज आणि आपली इम्युनिटी ट्रिगर करायचा ते प्रयत्न करतात. आणि अशा कंडिशन्समध्ये काही छोट्या छोट्या मायनर रिॲक्शन्स लोकांना येतातच. म्हणजे माझ्या ओळखीच्या जेवढ्या लोकांनी घेतला त्यांना थोडा मायनर फीवर होता, काहींना थोडा जास्त ताप आला, काहींना छोटीशी रॅश आली. तर मेजर काही तुमच्यात काही बदल घडत नाहीये ना हे बघण्यासाठी म्हणून तुम्हाला ते अर्धा तास थांबवतात. इथे अजून एक मला सांगायला आवडेल जे मी आता प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलं. सो तुम्हाला जर थोडासा ताप आला किंवा तुम्हाला जर थोडंसं डिझी वाटलं किंवा काही छोटीशी ॲलर्जिक रिॲक्शन आली तर घाबरून जायचं काही कारण नाही. इट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. आणि ज्यांनी हे वॅक्सिन घेतले त्यांना तुम्ही विचारू शकता, हे खूप नॉर्मल आहे. सो तिथे अर्धा तास तुम्ही थांबायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सोडून देतील विथ सर्टिफिकेट. त्यानंतर आता 6 ते 8 वीक्स नंतर परत एकदा तुम्हाला सेकंड डोस घ्यायचा आहे वॅक्सिनेशनचा. सो हे 2 डोसेसमध्ये होतं, पहिला डोस आणि 6-8 वीक्स नंतर दुसरा डोस आणि मग ती वॅक्सिनेशनची प्रोसेस कम्प्लीट होते. सो असा हा सगळा वॅक्सिनेशनचा तामझाम आहे. आणि आय एम रिअली हॅपी टू टेल यू की आपल्या गव्हर्नमेंट दोन्ही स्टेट अँड सेंटर आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब इन टर्म्स ऑफ वॅक्सिनेशन्स. थोडं आपलं राज्य महाराष्ट्र राज्य इन टर्म्स ऑफ जेवढे वॅक्सिन्स त्यांना मिळत आहेत आणि जे टार्गेट त्यांना दिलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं कमी पडतंय. पण ही जबाबदारी आपल्यावरती पण आहे. सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटवर आपण ढकलू शकत नाही. सो तुम्ही इनिशिएटिव्ह म्हणजे आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की आपल्या आजूबाजूच्या जे लोक 60 वर्षांच्या वर आहेत आणि जे 45 ते 60 या वयोगटात आहेत प्लस 45 प्लस आहेत ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, अशा 2 कॅटेगरीज मधल्या लोकांना आपण पुश करायला पाहिजे की तुम्ही प्लीज जाऊन वॅक्सिनेशन घ्या. घाबरायचं कारण नाहीये. कोरोना व्हायरस वाढतोय, वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे. सो 60 वर्षाच्या वर जे आहेत ते सगळे आणि 45 प्लस ज्यांना कोमॉर्बिडिटीज म्हणजे एक्झिस्टिंग डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल किंवा अजून कुठली तरी कंडिशन असेल तर ते ह्यांना गव्हर्नमेंट फॅसिलिटीमध्ये तुम्ही वॅक्सिनेशन फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकता. आणि जर गव्हर्नमेंट फॅसिलिटीत जायचं नसेल तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण ऑलमोस्ट मला वाटतं 250 आसपास मुंबईमध्ये इकडच्या सरकारी एस्टॅब्लिशमेंटने म्हणजे BMCने परमिशन दिलेली प्रायव्हेट हॉस्पिटल्स अराउंड 250 की दे कॅन ऑल्सो वॅक्सिनेट यू प्रायव्हेटली. त्याचा खर्च ₹250 एवढा आहे.
सो जर कोणी त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे पैसे डिमांड करत असेल तर यू शुड कंप्लेन टू द अथॉरिटीज, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. सो सरकारी इकडे फ्री आहे, प्रायव्हेट ह्याच्यामध्ये 250 रुपीजला हे वॅक्सिन तुम्हाला मिळतं. 60 वर्षाच्या वर सगळ्यांना ते घेणं गरजेचंच आहे आणि 45+ विथ कोमॉर्बिडिटीज यांनी पण ते घेणं गरजेचं आहे. सो मित्रांनो, जेवढी मला माहिती होती, जेवढं मी वाचलं आणि जेवढं मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं, ते आज मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. आय होप तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं चांगली माहिती मिळाली असेल. आणि जाता जाता परत एकदा जे मी सुरुवातीला सांगितलं की कोरोनाची सेकंड वेव्ह आता हळू परत येताना आपल्याला दिसतीये अँड इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी की आपण सगळ्यांनी ही कोवॅक्सिन किंवा कोविशिल्डची लस घ्यावी. सो तुमचे आई बाबा, आजी आजोबा, तुमचे काका काकू, आत्या काका मामा सगळ्यांना, आणि तुमचे जर कोणी मोठे मित्र असतील तर त्यांनाही तुम्ही आवर्जून सांगा, डोंट शाय अवे फ्रॉम टेकिंग द वॅक्सिन. अँड मला खात्री आहे की आपण वॅक्सिनेशन ड्राईव्हच्या थ्रू आणि आता जे एक्झिस्टिंग गाईडलाईन्स आहेत त्याचं स्ट्रिक्टली फॉलो केला तर लवकरच कोरोना व्हायरसला हरवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.